श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 41. श्रीपाद प्रभूंच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण. श्रीपाद प्रभूंचे मातापिता सुमती महाराणी आणि अप्परा शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते. श्री नरसिंह वर्माच्या धर्मपत्नीने कुरुगड्डीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. या संदर्भात त्यांनी श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि बापनाचार्युलू यांच्याबरोबर चर्चा केली. या सर्व मंडळींनी 18 घोडागाड्या ठरवल्या. त्यात बसून सामानासह एका शुभ दिनी प्रातःकाली सर्वांनी प्रयाण केले. पिटिकापुरम ते कुरुगड्डी हे अंतर बरेच असल्याने प्रवासात कित्येक दिवस लागणार होते. सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा पाहीन असे झाले होते. त्यांच्या आठवणीने त्यांच्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले. सर्वांनी तिला आपण श्रीपादांना लवकर भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले. सर्वात यामी असलेले त्रिकालदर्शी श्रीपाद प्रभूंना बसल्या ठिकाणी पिटिकापुरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती. प्रातःकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे 12 वाजेपर्यंत चालतच होत्या. अचानक एक अद्भुत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळी एकदम मूर्छा आल्यासारखे झाले. त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला. थोड्या वेळाने ती मूर्छा गेल्यावर त्यांनी बाहेर पाहिले तेव्हा त्यांना एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले. गाडीवानाने खाली उतरून ते गाव कोणते असे वाटसरूस विचारले. तो वाटसरू म्हणाला, महाराज, हे पंचदेव पहाड आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. त्या महाप्रभूंनी दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून त्यांच्या आधिव्याधी दूर केल्या. दर्शना आलेल्या सर्व भाविकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला. पिटिकापुरमहून सकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे 12:30 वाजेपर्यंत पंचदेव पहाड या स्थानापर्यंत कशा येऊन पोचल्या याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. सर्वजण नावेत बसून नदी ओलांडून कुरुगड्डीस येऊन पोचले. हे स्वप्न आहे की वस्तुस्थिती यांचा त्यांना भ्रम पडला होता, परंतु वस्तुस्थितीच होती. सर्वजण श्रीपाद प्रभूंच्या दरबारात गेले. सुमती मातेने मोठ्या प्रेमाने श्रीपाद प्रभूंना आपल्या हृदयाशी धरले. तिच्या नयनातून आनंदाश्रू ओघळत होते. ते श्रीपाद प्रभूंच्या पाठीवर पडत होते. श्रीपाद म्हणाले, आई, तू निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनुसूया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असे म्हणून प्रभूंनी मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद प्रभू श्री बापनाचार्युलूंना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर एक महायज्ञ करून सूर्यमंडळातील तेज शक्तिपात द्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती. त्याला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी हा अवतार धारण केला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही पूर्वी लाभार्थी, महर्षी, नंद, भास्कराचार्य या रूपात असताना मी प्रत्येक वेळी तुमच्यावर कृपा केली. आता बापनाचार्युच्या रूपात आलात आणि मी श्रीपाद वल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यानंतर श्रीपाद प्रभू श्री वेंकटप्पा श्रेष्ठी यांच्याकडे वळून म्हणाले, आजोबा, मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या धर्मकर्माप्रमाणे त्याला फळ देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरणसुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तर तुम्ही देखील सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. मी करू शकणार नाही असेच कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पिटिकापुरमहून इतक्या थोड्या वेळात पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे. मी तुम्हास कळावे हा उद्देश होता. श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या, अरे बाळा, तुझ्या थाटामाटात साजरा झालेला विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत. तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व शृंगाराने नटलेला नवरदेव आम्हास पाहायचा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, अवश्य तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मी कल्की अवतारात शंबळ गावात जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघालक्ष्मीबरोबर विवाह करीन. परंतु यासाठी काही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र अवश्य पूर्ण करीन. यानंतर व्यंकटसुब्बम्मा श्रीपाद प्रभूंना म्हणाली, हे कान्हा, तू माझ्या हाताने दूध, दही, साय, लोणी खाऊन खूप दिवस झाले. माझ्या हाताने खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही पिटिकापुरम येताना
दूध दही लोणी आणणार हे मला कळले होते. एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्यप्रेमाने बंदित होऊन मी अशी लीला केली की ते जसेच्या तसे चांगले राहावे. त्यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू. इतक्या दुरून 18 घोड्यागाड्यांना पंचोदेव पहाडपर्यंत आणण्याचे काम सामान्य आहे का? माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातावर किती वेळ उमटले ते बघ. खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या हातावर फोड आले होते. व्यंकट सुब्रह्मण्याने अत्यंत मृदूपणे श्रीपाद प्रभूंच्या हातांना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या लीला मोठ्या अगम्य होत्या. यानंतर राजब्रह्मा म्हणाली, हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये, तुला खाऊ घालते. श्रीपाद प्रभूंच्या तिन्ही आजींनी मिळून त्यांना तो अतिशय मधुर हलवा खाऊ घातला. परंतु पात्रातील हलवा संपतच नव्हता. नंतर श्रीपाद प्रभूंनी स्वतः आपल्या हाताने तो हलवा आपल्या बहिणी बंधू मेहुण्यांना खाऊ घातला. सर्वांनी खाल्ल्यानंतर राहिलेला हलवा गाडीवर आणि घोड्यास देण्यास सांगितले. त्यानंतर अपयरा शर्मा म्हणाले, बाळा, तू दत्तप्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून नकळत झालेल्या अपराधांची क्षमा कर. त्या श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते का? तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच मला मुलगा समजून वाचलेल्या अमृताचा सतत वर्षाव करावा, तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा. त्यावेळी श्री व्यंकवधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होत्या. ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही, तर तुमच्या वंशात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावई आहे. मी माझ्या दिव्य लीलाने तुम्हाला सुखवीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती मातेचे दुःख दूर करीन. तिचा लाडका पुत्र सर्व पुत्राप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे. नंतर श्रीपाद आपल्या मातेकडे वळून म्हणाले, आई, तू आणि अनुसूया माता मला वेगळ्या वाटत नाहीत. तुमच्या दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात पूर्ण करीन. आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो आहे. तुझ्या वात्सल्य अमृताने माझे भरण पोषण झाले आहे. माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले आहे ते पाहिलेस ना. मला भूक लागली असताना माझे लहान बालकात रूपांतर करून अनुसूया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, भविष्यकाळात माझा दरबार पक्क्या इमारतीमध्ये परिवर्तित होईल. यात गोधनसुद्धा असेल. त्यात माझ्या कित्येक लीला प्रदर्शित होतील. हा माझा डोळ्याने पाहिलेला भविष्यकाळातील अनुभव आहे. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. तेथे जन्मलेल्या पिठापुरमहून आलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली. थोड्या वेळातच ते सर्व अदृश्य झाले. त्यावेळी आश्चर्याने पाहत असलेल्या शंकर भट्टात श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्यांना सर्वांना सुरक्षित रीतीने पिटिकापुरमध्ये नेऊन पोचवले आहे. ही एक महान अनुभूती होती. मला जे ज्या भावाने भसतात त्या भावाचे मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रतच आहे. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 41 समाप्त. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये.